चला एका जबाबदारीतून सुटका झाली नाही. तिची जबाबदारी आपल्यावर कधीच नव्हती मंदाकिनी, उलट तीच आपली जबाबदारी घेत होती. आता तिचा नवरा घेईल, श्रीमंत आहे, पैसेवाला आहे, बायकोच्या आई वडिलांची जबाबदारी घ्यायला काय त्रास होणार आहे त्याला? येईल. मला कुणाची काही गरज नाही. मला फक्त माझी लेक सुखात राहिली म्हणजे झालं. ती राहील ना सुखात, तेच तर म्हणते ना मी. आपली मुलगी सुखात राहील, चांगलं झालंय सगळं तिचं, हेच आपल्याला पाहिजे होतं ना. तर सगळ्या त्रासातून आपली सुटका झाली असं म्हणते तुम्ही जबाबदारी. चला दोघांनी जोडीने अंगठीला नमस्कार करायचंय आणि हळद कुंकू अर्पण करायचंय. दादा जरा बाजूला. अरे प्रतीकच्या आईने गोंधळ घातलाय. स्वानंदी, अगं गुरुजी काय सांगताय? नमस्कार करायला सांगताय. लक्ष कुठे आहे तुझं? मी इकडे आहे ना. तिकडे काय बघतेस? नमस्कार कर. मला मान्य आहे ते खूप चुकीचं वागले, पण आता असं टोकाचा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. प्लीज समजून घ्या. पुढचे काही तास थांबा. हा पुढचे काही तास, मग तुम्हाला हवा तो निर्णय घ्या तुम्ही. हे बघा, हा साखरपुडा आहे बरोबर, हे काही लग्न नाही. मला स्वतःला सुद्धा हे सगळं ऐकून आणि बघून धक्का बसलाय. मी त्यांना याबद्दल बोलणारच आहे, मी सुद्धा त्यांना समज देईन. फक्त आता इथे सगळ्यांसमोर नको एवढीच विनंती आहे माझी. हे बघा, मी तुमच्या बाजूनीच आहे प्रतीकची आई, पण आता इथे काही बोलायला आणि करायला जाऊ नका प्लीज प्लीज. तुम्ही म्हणताय तर चार चौघात नाही बोलणार मी, आणि साखरपुडा पण मोडणार नाही, पण हे लग्न नाही होऊ देणार मी. पण आता काही निर्णय घेऊ नका, माझ्यावरती विश्वास ठेवा. आपण सगळे मिळून यातनं काहीतरी मार्ग काढूया, शांतपणे मार्ग काढूया. ठीक आहे, आता प्लीज काही करू नका. तेवढा साखरपुडा होते प्लीज. ठीक आहे. थँक्यू थँक्यू, दिस मीन्स अ लॉट. यानंतर तुम्ही जे काही म्हणाल ना त्या सगळ्यासाठी मी तुमच्या बाजूने असेल. नाही, आम्हाला वेगळं काही नकोच आहे. आम्हाला या लोकांशी संबंधच ठेवायचे नाहीत कुठले. आणि राजवाडे साहेब, तुम्ही पण तुमची बहीण देताय त्या घरामध्ये, तुम्ही पण विचार करा जरा. प्रतीकच्या आई, तुम्ही समजून घेतलं त्यासाठी खरंच थँक्यू थँक्यू. मी आलो. हा काकू, जरा थांबशील यांच्या बरोबर? मी आहेच, आलोच. वाद घालणारे. एक मिनिट. साखरपुड्याचे विधी सुरू आहेत, दिसते ना? स्वानंदी, तू कुठे जाणार नाहीयेस. गुरुजी, विधी सुरू करा. स्मरेनितं वेदवाणी मायंद प्रसन्ने द्वैदादरिपि ज्ञाननाशमायंद सर्वाणि सुरनायक.
श्रीम नमः गणपतये नमः देवताभ्यो नमः प्रार्थनां पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। प्लीज प्लीज ताई 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 प्लीज प्लीज इथे बसा बघू तुम्ही आधी बसा नाही बसा हे घ्या पाणी प्या आधी अहो पाणी प्या म्हटलं ना पाणी प्या बरं वाटतंय का कसलं काय तुमच्या पुतण्याने समजावलं आणि तुमच्या मुलीचा प्रश्न आहे ना म्हणून गप्प बसले मी अहो काय झालं तुम्हाला हं? असं काय करताय माझ्या मुलीचं वाटोळं झालंय महाभयंकर लोक आहेत ती पण तुम्हीच तर म्हणाला होतात ना की सगळे लोक चांगली आहेत म्हणून अहो काय करणार माझ्या बोलण्याला कुठे काय किंमत आहे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत असते मी म्हणजे समोर तुमच्याशी का असं बोलत तेच कळत नाहीये मला अहो खरं तर त्यालाही माहितीये हे लोक फ्रॉड आहेत एक नंबरचे खोटारडे आहेत हे बघा बघा वाचा समरनी स्वतः त्यांच्यावर FIR केली होती बापरे पण मग शेवटी आमच्या आधीरांनी रोहनशी लग्न ठरवलं ना मग काय समरनी ही FIR मागे घेतली